मौलाली चौक इथे 8 ते 10 दिवसापासून गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहत आहे। महानगरपालिकेचे लोक येतात, खड्डा करतात, दुर्गंधीयुक्त पाणी बंद करण्याचा प्रयत्न करतात व झाकण बंद करून निघून जातात। नुसतं फोटो काढून जातात। मौलाली चौक हा मध्यवर्ती भाग असल्याने मार्केट आहे, शाळा आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी त्रास होत आहे। भाजी घेण्यासाठी येणाऱ्या महिलांना, नागरिकांना त्रास होत आहे। गटारीचे दुर्गंध पाण्यामुळे घाण वास येत असून दुर्गंधीयुक्त असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी आयुक्त साहेबांना विनंती आहे की लवकरात लवकर हे काम करून दुर्गंधीयुक्त गटारीच्या पाण्यामुळे होणाऱ्या समस्या त्वरित थांबवण्याची नागरिकांची मागणी आहे। पोट कसा भरून कायचं मी रिक्षा आलेलं हा उभा राहिलेलं आहे मला इथं हा कुणाला सांगायचं कमिशनर सांगतो काढलं का झालं का काम हो झालं की साहेब असं म्हणतो कसं करायचं मग हे चालायला नाही माणसाला समजा धडकावं लागलं तिथं एक दुसऱ्याला टक्कर मारायला लागलं ते कोण करायचं मग साहेब किती दिवस झाला असं चालू आहे? अर्धा दिवस झाला आता बर कॉर्पोरेशन लोक येत नाहीत का? येतात हो झालं बा येतात फोटो काढतात काम चालू मध्ये 2 दिवसात असं झालं आहे। बर का उपयोगाने नाही अधिकारी आता झालं की साहेब आता होतात असं म्हणतात मग काय करायचं? हा दादा किती दिवसापासून हा त्रास चालू आहे? गेल्या आठवड्याभरापासून या चौक पूर्ण घाण आणि दुर्गंधी पसरत आहे। बरं. आम्ही वारंवार 2 क्रमांक 8 या विभागाला वारंवार अर्ज देऊन देखील त्यांनी निष्काळजीपणाचा हा जो विडा उचललेला आहे त्याच्यामुळे अनेक नागरिकांना त्रास झालेला आहे। अनेक वयोवृद्ध माणूस इथं गळती पडत आहेत व घाण पाणी घराघरात दिसत आहे। तरी शासनाला महानगरपालिकेला विनंती आहे। बरे अधिकारी येत नाहीत का कॉर्पोरेशनचे? पण त्या काल आले होते पण त्यांच्या हाती यश येईना, त्यांना कळलं की कुठं लाईन आहे आणि काय आहे। त्याच्यामुळं अनेकांना त्रास होत आहे। जर हे 2 दिवसात क्लिअर करून दिले ठीक आहे, नसेल तर आम्ही आंदोलन आणि मोर्चाला येतो।